पुन्हा एकदा जातोय दादर परिसरामध्ये। दादरमध्ये रेल्वे ट्रॅकवर पाणी आलेलं, त्यामुळे वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे। बघा, लोकल वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे। काही वेळ पावसानं विश्रांती घेतली होती, मात्र आता पुन्हा एकदा असल्यामुळे अनेक प्रश्न खरं तर या चाकरमान्यांच्या मनामध्ये सध्या कायम दिसून येतात। आणि आपण बघतोय की कशा पद्धतीनं या ठिकाणी जे आहे ते सेंट्रल रेल्वेचे अनेक ट्रॅक्स जे आहेत ते पाण्याखाली सकाळपासून गेलेले बघायला मिळाले होते। आणि आता या ठिकाणी जे आहेत ते आताही तशीच परिस्थिती आहे। अनेक स्टेशनचे ट्रॅक्स जे आहेत ते पाण्याखाली गेलेले बघायला मिळतात। केवळ दादरच नाही तर मुंबईतील अनेक रेल्वे ट्रॅकवर आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे, कारण पावसाचा जोर ओसरत नाही, कमी होत नाही आहे। त्यामुळे रेल्वे ट्रॅकवर जर पाणी जास्त प्रमाणात आलं तर लोकल वाहतुकीला फटका बसू शकतो। काही तासांपूर्वी लोकल वाहतूक पूर्ववत झाली होती तिन्ही मार्गावरची, मात्र आता पावसाचा जोर वाढत असल्यामुळे आणि रेल्वे ट्रॅकवर पाणी साचत असल्यामुळे लोकल वाहतूक ठप्प होण्याची शक्यता। आपण दोन दृश्य बघतोय, एक आहे उजवीकडचं दृश्य आहे सायनकडचं आहे, की सायनमध्ये गांधी मार्केटचा परिसर कसं पाणी तुंबलेलं आहे, कसा पाण्याचा निचरा होत नाहीये त्याचं दृश्य आहे। आणि दुसरे दृश्य बघतोय आपण, रेल्वे जो ट्रॅक दिसतोय तो तुम्हाला दादर परिसरातला दिसतोय, कारण रेल्वे ट्रॅकवर देखील आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। आपण बघतोय सायन दादर या परिसरामधील परिस्थिती थोडीशी चिंताजनक आहे। जर पावसाचा जोर असाच कायम राहिला, आता ही हिंदमातामधील आपण दृश्य बघतोय की अगदी गुडघाभर पाणी आहे आणि अशा पाण्यातूनच आता वाट काढली जाते। संपूर्ण वाहतूक हिंदमाता परिसरातली थांबवण्यात आलेली आहे। आता ही दृश्य आपण बघतो ही सायन परिसरामध्ये देखील दरवर्षी हिंदमाता सारखीच परिस्थिती असते। गांधी मार्केटमध्ये पाणी तुंबलं जातं, यंदा देखील तशीच परिस्थिती आहे। अनेक पंप लावलेत महानगरपालिकेने, देखील पाण्याचा निचरा काही होत नाही। एवढ्या पाण्यातूनच आता काही वाहनधारक वाट काढतायत। मुंबईत पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे, याचा फटका जास्त करून हा आपल्याला दादर आणि सायन भागात दिसतोय। आपण दोन दृश्य बघतोय, सायनमधील गांधी मार्केटमधील दृश्य आणि हिंदमातामधील दृश्य। खरं तर काही तास पावसाने विश्रांती घेतली होती, त्यामुळे पाणी थोडं निचरा होत होता पाण्याचा। मात्र जेव्हा पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली, आपण पुन्हा एकदा जाऊया सायनमध्ये आमचे प्रतिनिधी आहेत सचिन जर पाऊस असाच पडत राहिला तर थोडंसं आजूबाजूच्या नागरिकांना थोडंसं एक भीती वाटू शकते, कारण पाण्याची जी पातळी आहे ती वाढत चाललेली आहे। सद्यस्थिती काय आहे, महानगरपालिकेने काय उपाययोजना केली आहे का? नक्कीच पालिकेने इथे पंपांची व्यवस्था केलेली आहे, मात्र ते पंप काम करतायत की नाही, पंप चालू आहेत की नाही असा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे। कारण आपण बघतोय की जवळपास गुडघाभर एवढं उंच पाणी इकडे जमलेलं आहे आणि पाण्याची पातळी ही सतत वाढत चाललेली आहे।